तर बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आणीबाणीनंतरच्या निवडणुकीमध्ये इंदिराजींनी जनतेचा कौल स्वीकारलेला असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत। आणीबाणी घटनात्मक तरतूद तसंच शिस्त लावणारी असते असंही संजय राऊतांनी म्हटलंय। पण सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। बाळासाहेब देवरस यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये, पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो इंटरेस्टिंग आहे फार। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन। इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या त्याच्या आज होत आहेत। हा फरक तुम्ही समजून घ्या। तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली, तेव्हा भारतीय जनता पक्षानेही ढोंग करू नये। आणीबाणी आली आणि गेली। खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं, आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे।